सुंदर ध्यान उभे विटेवरी कर कटवडे ठेवूया तुळसी हार मला कासे पितांबर तुळसी हार मला कासे पितांबर आवडे निरंतर येती जाण मकर कुंडले तळपती द्रवले मकर कुंडले तळपती द्रवले कंठी कौतुमणे विराजित तुळसी हार मला कासे पितांबर तुळसी हार मला कासे पितांबर आवड निरंतर येती जाण कावणे माझे सर्व दुःखा कावणे माझे सर्व दुःखा पाहिना त्रिमुख आवडीने तुळसी हार मला कासे पितांबर तुळसी हार मला कासे पितांबर आवडे निरंतर हेची जाण सदा माझे डोळे जळू तुझे मुर्दे सदा माझे डोळे जळू तुझे मुर्दे रघुमाईच्या भक्ती जोया गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ भेटो माऊली आदिवरी येऊन याराय हृदय माझ्या गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका मने काही न मागू अनेक तुका मने काही न मागू अनेक न मागू अनेक
गोड तुझे रूप गोड तुझे नाम आवडे रूप गुजिरे सगुणा आवडे रूप गुजिरे सगुणा पाहता दुजन सुखावले आवडे रूप गुजिरे सगुणा आवडे रूप गुजिरे सगुणा पाहता दुजन सुखावले आता दृष्टी पुढे ऐसाच तुराई आता दृष्टी पुढे ऐसाच तुराई तो मी तुझ पाहे पांडुरंगा दासावले मन लागली गुढी दासावले मन लागली गुढी हे जीवेन जोडी ऐसी झाली आता दृष्टी पुढे ऐसाच तुराहे आता दृष्टी पुढे ऐसाच तुराहे तुम्ही तुझ पाहे पांडुरंगा तुका म्हणे का आम्ही मागावी लढेवाळे तुका म्हणे आम्ही मागावी लढेवाळे तुका म्हणे आम्ही मागावी लढेवाळे तुका म्हणे आम्ही मागावी लढेवाळे पुरबावी आळे माय बापा पुरबावी आळे माय बापा दृष्टी पुढे ऐसाच तुराहे
आता दृष्टी पुढे सात तुराय दोन्ही तुझ पाय दोन्ही तुझ
दुःख तहान हरपली भूक देहभाव हरपला तुझ तुका म्हणे नव्हे परती या दर्शने मागुती देहभाव हरपला हर विठ्ठल धवलच्छाये मुखे द्रक्षणी युक्तानंदुनिवद्धरत्नमुखान म्हणा शुद्धस्फटिकसंकाशं शुद्धं पूर्णं चिदानन्दं विशुद्धज्ञानधियाय माला शिव 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 गुरवे प्राण नमस्कृत्य अनंत संसार शिव शिव
रूपे गुंतले लोचन लोचन चरणी स्थिरावले मन देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग. या अभंगामध्ये भगवंताच्या रूपाचं दर्शन झाल्यानंतर तुकोबारायांच्या ठिकाणी काय काय अनुभव झाले त्याचं वर्णन फारच सुंदर केलं ह्या अभंगामध्ये. आता काय कीर्तन करायसारखी परिस्थिती नाही, अगदी थोडा वेळ जेवढा वेळ जमल 15-20 मिनटं करायची. महाराज सांगतात एक आलंबन असावं मनुष्याला. आलंबन म्हणजे काय? आश्रय. कशाला लागतो? आपल्या उद्धारासाठी लागतो. कर्माचं आलंबन जर ठेवलं त्याच्यात निष्काम कर्माचं ठेवलं, कारण सकाम कर्म म्हणजे सगळे संसारासाठी ते आणि परमार्थाची त्यांचा जवळजवळ काय संबंध. तुम्हाला वाटतं का पाणी उजवल्यावर मोक्ष मिळेल? केळी उजवल्यावर, एकादश उजवल्यावर, शिवरात्र उजवल्यावर, सोमवार ह्याचा काय मोक्षाचा आणि त्याचा संबंध नसतो. आणि पोराची शांती केल्यावर विठ्ठल कारण हे आपल्याला माहिती म्हणून ह्याची नावं घ्यायची. नाही तर कुठे सांगता पुत्रकामेष्ठी यज्ञान, राजसूय यज्ञान, अश्वमेध यज्ञान कशाला सांगायचे तेव्हा? या ज्या गोष्टी संसार मिळवायसाठीच्या आहेत, परमार्थाशी त्याचा संबंध नाही. आणि जी शहाणे माणसं आहेत एवढं मिळवायचं आणि परमार्थाच्या नादी लागायचं, त्यांच्यासाठी तेवढी थोडीफार सूट आहे, लक्षात. बाकी ज्याच्या अंतःकरणात ह्या जगातलं काहीतरी पाहिजे त्याची इच्छा आहे, त्यांनी ह्या मृत्यूलोक सोडून स्वर्ग, पाताळ, ब्रह्मलोक आदी लोकामधलं काय पाहिजे ज्यांच्याजवळ असेल, ही परमार्थाचा अधिकारी नाही. ज्याला बायका पाहिजेत, ज्याला शिकायचे, ज्याला पोरं पाहिजेत, ज्याला संसार पाहिजेत, पैसे पाहिजेत, त्यांचा संबंध परमार्थाशी अजिबात नाही. ध्यानात आलं का? मला त्यांना मिळतच नाही का? काय मला गोष्ट कशी बरं का? माणूस गाय कशामुळे सांभाळतो? दुधामुळं. मग दुधामुळं सांभाळलं तर ती शेण देती, गोमतार देती. पण शेण आणि गोमतार शेजाऱ्याच्या गायचं बी आणता येतं. दूध काय शेजारा देत नाही. म्हणून गोष्ट अशी, परमार्थ ज्याला करायचा त्यांच्या अंतःकरणातल्या या संसारातल्या इच्छा संपलेल्या पाहिजेत. महाराज तुम्ही विचार करा ना, आता जेवढा जीव तुमच्या आमच्यासारखा जन्माला आला त्याच्या अंतःकरणात ज्या ज्या इच्छा होत्या, नाही तर लहानपणी त्याची जी अवस्था होती त्याच्यापेक्षा आता जरा लईच अवघड झाली असं कोणी दिसतं का तुम्हाला? चांगली महाराज. कारण कसं आहे, अख्ख्या गावात एखादी फटफटी वाजायची बरं का. आता फक्त बायाच फटफटे घ्यायच्या राहिल्यात आणि त्या बी रानातल्या रानात चालवीत असते. बाकी तोटा नाही राहिला कोणाचा महाराज. औषधाला तोटा आहे का? माणसं बारीक तोंड करून, बारकी बारकी लेकरं तोंड वासून रडायचे राव 15-15 दिवस, महिना दुखणंच हटत नव्हतं. मोठ्याचं नव्हतं, बायांचं नव्हतं. बाया आता मरून जायच्या त्या दुखण्यात.
मर्जीवान होत्या बिचाऱ्या. तुम्ही आम्ही ज्या अवस्थेत जन्माला आलो त्याच्यापेक्षा ईश्वरानं चांगलं कौतुक केलंय आपलं. आणि ह्याच्याहून जास्ती जर मागायला लागला तर ती लोकासाठी असतं, ध्यानात ठेवायचं. जास्ती असतं ती लोकासाठी असतं. बरं, एवढ्यात काय कल्याण झालं नाही, इथून पुढं काय होईल? इथून पुढं काय काय होणार माणसाचं? म्हणजे काय नसतं होत. त्याच्यात काय तर उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे व्यंकटेश स्तोत्रात येते शोवी. म्हणजे ह्याच्यात काय बदल नसतो महाराज. मी एक मला लयच आवडला होता एक दृष्टांत, ती माझ्या जोगा आहे म्हणून आपला तुम्हाला आणखी एकदा सांगतो. लय तर सांगितलंय मागं मी. पोरग लाडाचं एकच झालेलं, पुन्हा ह्यांना बी होऊ द्यायचं नाही, देवाला बी. मग आता ती लेकरू दुखणं आलं की अवघडच, त्याची परीक्षा आली की अवघडच, त्याला बरं नाही वाटलं की अवघडच, असं व्हायचं. आणि पोराला दुखणं आल्याला आणि एक जणी कायला आला महाराज. आता माणसं कशीच बरं का, कशाचा पैसा करतात. ती कायला आला इचू, पोरग लागलं रडायला महाराज. कारण आरडलं का नाही, बंगारवाला जरी आरडला तरी लहानाची पोर. आता पोरग कसलं दम काढीना, डोळं पांढरं करायला लागलं म्हणल्यावर त्या आईने बोलवून घेतलं. इकडे बाबा आला, मला काय आणलं इकायला? मला ऐकू नाही का आलं, विचू आणल्यात. मला कसलं विचू येत? मला काळं आहेत, तांबडं आहेत, पांढरं आहेत, 9 कांड्याचे आहेत, काय काय 7 कांड्याचे आहेत, काय काय 3 कांड्याचे, पिली बी आहेत. ती म्हणली आता घेऊन घ्यायचं म्हणल्यावर हलका कशाला घ्यायचा? म्हणजे 9 कांड्याचं इचू म्हणजे 5 रुपयाला. आणि ती तांबडा दिसतोय ती कसा केवढ्याला? ती म्हणली ती 5 रुपयाला. आणि ती पांढरं दिसतंय पिलू, ती म्हणला ती 5 रुपयाला. म्हणला ती बारकं 5 रुपयाला आणि मोठे 5 रुपयाला. आता मला सांगा, एवढी बादली 5 रुपयाला आणि एवढी बादली 5 रुपयाला, केवढी घ्याचाल तुम्ही? बाईच होती. मग त्या बाईने सांगितलं बाबा कर की कमी जास्त काय? तर ती मला कमी नाही जास्त नाही, हो आपला एकच भाव आहे. 5 रुपयाला कोणचा बी घे, मोजून आणल्यात, आणि तुला कोणचा लागेल ती घे, 5 रुपये रोख द्यायचं आणि घेऊन टाकायचं. तिने विचार केला, बाई शहाणी होती, लेकराचं हित बघितलं आणि तिने सांगितलं बाबा आता दिलास तर बारका तरी दे. ती म्हणला बाई तसं काय नाही, बारक्याची किंमत ती, मोठ्याची किंमत तीच. कशामुळं? ती म्हणला ह्याच्यातला कोणचा बी इचू असला तर फणका एकच आहे. तसं तुझा 9 कांड्याचा असू नाही तर पांढरा दिसू, काय काय इचू पांढरा असतात बारीक बारीक, पण फणका एकच आहे बरं का. हां, त्याच्यामुळं काय बी मिळवायला निघा तुम्ही. हां, तुम्हाला काय दिसत राहा. शीस महालात फणका कसा काय येतो ती तुम्हाला काय माहिती? इथं बसून हां, बंगल्यातला फणका तुम्हाला काय माहिती? ती बंगला गार करायचं काय असतं, येशीचा फणका तुम्हाला काय माहित काय? आणि येशीच्या गार वाऱ्यात जी बसती तिचा फणका तुम्हाला काय माहिती? इथं बसून फणका सारखाच असतो, फक्त कोणी दाखवीत नाही आणि आपला कळू नाही म्हणून हसत्यात बी, पण सारखाच. तुम्हाला दुनिया मिळू महाराज, ह्या जगात काय मिळायचं असेल ती मिळू. ह्याच्या दुःखाची क्वालिटी एकच आहे, आणि दुःख फक्त तुमच्या आमच्या डोक्यातल्या मूर्खपणामुळे महाराज. संसारात काय दुःख असायचं कारण आहे? विठ्ठल विठ्ठल. आता ऐका, म्हणून कोणती तरी एक गोष्ट ठरवली पाहिजे. माणसाने ठरवलं की नाही आपल्याला परमार्थ करायचा, म्हणजे कशामुळं करावा परमार्थ? तुम्ही तर म्हणता ह्याच्यात ह्याच्यावर काय बी मिळत नाही, म्हणजे ज्यानं मिळवायचं त्याने ह्याच्या नादी नाही लागायचं. त्याचं काय व्हायचं आहे महाराज? मिळवायचं. उगा आपलं खोटं बोलून तरी काय करतो तुम्हाला? द्यायला आलं का? हां, ह्याची आशा सोडून द्यायची, आणि ज्याला ह्याच्यातल्या कशाची आशा नाही का नाही
महाराज सांगतात त्याचं कौतुक, चित्ते नाही आश्रय कशाच तरी धरावा लागतो महाराज. आता बेतडावर चढायचं म्हणल्यावर आपण काय डोंबारी होय, पळपुळ आलं मालकीन वाजी होती ह्यानी उडी मारली की बरं. ह्याला जर आदू व्हायचं नसलं तर रॅम्प करायचा मस्त जात. ज्याला शरीर आवडतंय त्यांनी शिडीवर चढायचं, नाही तर मग ह्या अँगलला धरत्या खुटीला त्याच्यावर पाहिजे असं करून सुद्धा कोणाकोणाला चढता येतं. सगळ्याची सारखी परिस्थिती नसती. आता माझ्यासारखा बॉम्बेवर चढायचं म्हणजे किती अवघड आहे. सगळ्याला साधं नाही आहे का नाही. पण असं लक्षात ठेवायचं की जर कशाचा तरी आधार घेतला नाही का नाही तू सुटतच नाही. कशाच तरी घ्यायचं आणि एकाचा घ्यायचा. रॅम्प करायचं म्हणलं तर रॅम्प करण्यात उशीर का होईना पण रॅम्प करून चढायचं. शिडीवर अंग झेपत असत तर शिडी लावायची, शिडीला खाली कोणाला तरी उभा करायचं, नाही तर खिळं ठोकायचं आणि मग वर आज्यात चढायचं. काठी हातात ठेवायची, कडनी दोघाला उभा करायचं. नाही तर मग ज्याला जमत असत त्याने अँगलवर चढायचं. वरनंच घसरलं चांगलं नाही, पण आधार घेतल्याशिवाय वर जात नाही महाराज माणूस. असं लक्षात ठेवायचं. नीट ऐका. आणखी एकदा सांगतो, ज्याला संसाराचा नाद आहे का नाही त्यानं हे ऐकू बी नका आणि करू बी नका, त्याचा काय फायदाच होत नाही. ज्याला वाटतं का नाही बायकोनी माझ्या मनासारखं बोलावं, मी बायकोच्या मनासारखं बोलावं, पोरांनी माझ्या शब्दासारखं वागावं, माझा संसार माझ्या मनासारखा व्हावा, ती तुमचं तुम्ही बघायचं कसं असेल तसं. बरं आत्तापत्र तुम्ही प्रयत्न कमी केलेत का? तुमच्या डोक्यानं केले, बामणाकडे गेला, देवरशी सोडलं नाहीत, मनाने बी केलं आणि तरीसुद्धा बोंग्याचं विठ्ठल. तर आता हिथून पुढं काय दुरुस्ती व्हायच्यात होऊन झाल्या तर काय उपयोग आहे? समजा झाल्या तर म्हणला आमच्या टायमाला आम्हाला खायला ज्वारीची चिपाड सुद्धा नव्हती, आता ऊस आहे पण खायला दात. अरे म्हणला स्टँडवर जायचं, 10 रुपयाला गलास घ्यायचा रसाचा आणि प्यायचा, दात नाही मग रडतो कुठवर. लय पंचायती करायची ना ह्याच्यात. ही जसं चाललंय तसं चालू द्यायचं, ह्याच्यात दुरुस्त्या करू नका. कारण कसं आहे लोण्याचं भिताड आहे. सारिवलं की उलटतंय, सारिवलं की उलट. किती सारिवलंय आज पतूर. बाया तरी एकदा पुतीरं देतात, ही 4-4 वेळा दिवसात न देतोय तरी उलटच. हे असंच उलणार आहे असं ध्यानात ठेवायचं. मला कसं तरी दिसतं, मला दिसू दे. तुलाही त्याच्या नादी लागू नको, आयुष्य वाया जाईल फुकट. आणि जर तुला तुझं कल्याण करून घ्यायचं अशी इच्छा असेल, नुसतं वाटलं का तुला माझा उद्धार व्हावा, तर परमात्म्याची तुझ्यावर कृपा आहे असं लक्षात ठेवायचं. विठ्ठल विठ्ठल. आता त्याला काय आवडावं, त्याच्या आवडीवर विषय जमणार आहे महाराज. हे बघा त्याला यज्ञ यागादी आवडायला लागली, चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. कारण यज्ञ म्हणजे काही चेष्टा न हो महाराज, साधन हो. जर आपल्याला करता येत नसेल तर करील त्याचा बघावा, करील त्याचं सहाय्य करावं. त्याच्यासाठी द्रव्याचं, शरीराच्या कष्टाचं, भावनेचं
आणि शेवट नमस्काराचं सहाय्य असं वाटलं. लय लांब आहे ही नाही आता. हा दुसरी गोष्ट सांगितली महाराज म्हणले नीट ऐकावं. आल्या का आपण अक्कच्या अक्क जागा राहून संसार शिकलोय. कीर्तन किती तर झोपीत ऐकली बरं आपण. संसाराचा विचार ते झोपीत केलाय का? आणि तरी सुद्धा त्या संसाराचं असंच आहे म्हणल्यावर त्याच्यात काय दुरुस्ती होणार आहे? जाता ह्याला अक्कल नावाची जर नीट असती, आत्ताच प्रवचनाचा विषय झाला आपल्याला. सांगा बरं माझ्याजवळ कायम असणारं कोण आहे? मला फक्त मीच आहे. आणि जी माझ्यात नरकाबरोबर आहे, नरकात माझ्या बरोबर आहे, स्वर्गात माझ्या बरोबर आहे, संसारात माझ्या बरोबर आहे, तिर्यक योनीत माझ्या बरोबर आहे, ती आवडून नाही बाई मला. बुद्धीची पराकाष्ठा झाली. कळत नसला तर कळवून घ्यायचे उपाय केले पाहिजे. म्हणून आपल्या डोक्याला गंज चढलाय जास्ती. कारण कसं आहे ही म्हणजे ह्याच्या आट्या सैल का व्हायच्या. आता मला ह्याच्यात घासलेट वाचायचं, ह्याला चुलीत घालायचं, ह्याला रपकं लावायचं आणि मग ती थोडं थोडं गंज. कारण ती एक जीव झाले दोन्ही. आणि मग घाम काढून पाण्याला पाना आणि त्याला मोठी नळी. त्याच्यावर बाबा उभा राहून मग हळूहळू ह्याच्या आट्या सैल होणार. कारण 25 वर्ष कीर्तन ऐकून अनेक तर आट्या सैल झालेल्या नाहीत आपल्या. आणि आता तर कान राजीनामा घ्यायला लागले ह्याला. असे मला ऐकलं का? मला काय कमाल काय झालं का? त्याच्यामुळं कसं झालं पालखीतला फुगा दुसऱ्या दिवशी कसा होतो माहिती का? गिरी गेले मी. तसं झालेलं आहे आपलं. आता जास्ती बोलून काय उपयोग नाही. कारण ताठ बुद्धीनं परमार्थ करायला पाहिजे होता. समजून घ्यायला तर पाहिजेच होतं. तिसरी गोष्ट आहे महाराज आपल्या अंतःकरणात माया आहे. त्याचं कारण काय आहे माहिती का? की आत्मा जी आहे ना ही परमप्रेमास्पद आहे. म्हणून आमच्याजवळ असणारं प्रेम नष्ट नाही होणार कधी. फक्त ते नाही त्या जागेवर आम्ही लावले म्हणून ती चुकीची गोष्ट आहे. ही जी प्रेम आहे ना आपल्याजवळचं ही परमात्म्याजवळ लावायचं. आणि ही जर आपला आधार केला आपण तर आपला उद्धार होईल. कळतंय का? बायावर आणि पोरावर काय प्रेम करता महाराज? त्याच्यात काय प्रेम करायची जिन्नस हवी? कुणाकुणाच्या प्रेमाची कदर होती मला सांगा बरं. मला तुम्ही खऱ्या आई बापाच्या पोटचं असलं तर सांगायचा. मी तो ध्यानात ठेवून पुढच्या बाजूला विचारतो. आला का रडाय जागा सुद्धा नाही आपल्याला कुठं. कोण ऐकून घेतो कोणाचं? जा बरं पाहुण्यापाशी रड त्याच्यापाशी. कुणी ऐकून घेत नाही महाराज. घ्यात आलं का? संसारालाच प्रेम लावलंय आत्तापत्तूर. लावायला नाही पाहिजे त्या जागेवर लावले. गड्या तू आहेस सच्चिदानंद रूप आणि जड अचेतन आणि दुःखरूप संसारावर प्रेम लावलं. असं करू नको. आम्हाला सवय लागली हो असली. आत्म्याला हात कुठे आहेत, आत्म्याला पाय कुठे आहेत, त्या आत्मा आहे त्याचा रंग कसला आहे, आत्मा आहे त्याची चव कसली मला नाही माहिती. मला लक्षणं त्याची आणि आकार आमच्यावी ही सुईची गोष्ट आहे गड्या. आणि मग म्हणजे असं आहे त्याचं नाव देव. कळतंय का? आता ज्याच्या भाग्यानं त्याला ह्या जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा देव आवडायला लागला ना, जी बासरी वाजवीत उभा राहिलाय, कमरेवर हात देऊन उभा राहिलाय, शांत डोळे झाकून बसलाय, तपश्चर्या करीत, ही देव आवडायला लागला तर ही भाग्यवान आहे. आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं, आवडे पंढरी भीमा पांडुरंग दुरुस्ती काय करायचं सांगू का? हो का? परमार्थ करायची गडबड करू नका तुम्ही. तुमच्या लेकरा बाळापेक्षा जे आता देव आवडला पाहिजे
तुमचा मान धन काय असेल देवाने तुमच्या पुढं तुकडं टाकलेलं त्याच्याहून तुम्हाला देव जादा आवडला पाहिजे. तुमची बुद्धिबिद्धी काय असेल त्याच्याहून देव जादा आवडला पाहिजे. तुमची प्रतिष्ठा फितिष्ठा आहे त्याला काडी लावून द्यायची आणि आपल्याला देव आवडला पाहिजे. आणि देव म्हणजे लय खोलात नाही शिरायचं महाराज. ज्यादार काय सत्यज्ञानानंत गगनाचे इकडं जायचं नाही, लय उचखुटीला झाला. आलं का लक्षात? ही कुठं हुटाच्या तोंडाचा मुका घेता. ध्यानात आलं का? आपल्या आपल्या डोळ्यात आपल्या आरसट्यात बसला असा देव हुडकायचा. आणि ती देव म्हणजे सगुण साकार पांडुरंगाची मूर्ती असं आमच्या तुकाराम महाराजांनी ठरवलं. त्यात काय घोळ आहे का? हे ख्याचं नाव देव. संपलं का नाही? किती सोपं झालं. आता तुला डोकं चालवायची गरज आहे का? कारण ज्याला ज्ञानोबा राय देव म्हणते ते, तुकाराम महाराज देव म्हणते ते, नाथ महाराज देव म्हणते, भानुदास महाराज देव म्हणते, महर्षी व्यास देव म्हणते ते, ती देव तुला म्हणायला काय झालं? तुझं डोकं कशाला शिकला असतील इंग्रजी 2-4 पुस्तकं आहे का? ती जी इंग्रजाच्या पोटाला जन्माला आलेत का नाही, ती जर तुझ्या संग बोलायला लागले झाप छाप छाप झाप, तुला कळायचं? त्या मोदी साहेबाचीच कमाल आहे. ट्रम्पच्या बगलत बसून त्याला बोलतो. त्याला आपल्याला काय इंग्रजी येतं महाराज? पॅन्टी सदरा घातला म्हणजे लई शहाणा झाला असं काय समजू नका महाराज. थोडक्यात गोष्ट अशी, ह्याचं नाव देव. संपला का विषय? कारण गोष्ट कशी ही मला 5 रुपये, आता ही तर तंडायला लागला कशाहून 5 रुपये. अरे मला त्याच्यावर लिहिले 5 रुपये, मला कुठे लिहिले 5 रुपये? अरे मला ही 5च आहे, मला ही 5च कशाहून? मला बघू इकडं इकडं हो बाहेर. त्याला सांगितलं कळतं का? शहाणा आहे मला. दुखण्यानं जी इंगी आलाय का त्याला सांगितलं मला काय होतंय, मला मूळ व्याध, मला कसं ठणकतंय, मला त्याचा ठणकाच बंद नाही, इतकं ठणक. त्याने खिशातनं एक बी काढला आणि त्याला सांगितलं ही बी उघडायचा आणि नुसतं गंज झालं पाहिजे त्याचं, आणि चाटायचं आणि त्याच्यावर ताक प्यायचं. आता कोण म्हणेल बरं ही बी कशातच आहे, कशावर नीट होईल? त्याला सांगावं का औषध देणारानं? औषध देणारा शहाणा असला त्याला देऊ नाही, त्याला सांगायचं तुझं तू कशाने नीट व्हायचं, त्याने हो तिकडं मातीत बसशीत औषध नाही. मी माग हे असले धंदे करायचो, थोडंफार काहीतरी कळायचं म्हणून थोडंफार कळायचं, त्याच्यामुळं सांगायचं कोणाला तरी औषध. एक पाटलाची म्हातारी आली होती, साड्यातलं माहेर होतं, कुठतरी दिलेली होती. ती म्हणली तुम्ही नाडी बघितल्यावर तुम्हाला कळतं की जणू सगळं. म्हणलं उठीत ना, जातो बाहेर. ही तुझं माहेर आहे म्हणून तुला मी गपचूप बोललो, नाही तर तुला कोण म्हणलं मला येते? मी तुझ्या घरी आलतो की विचारायला तुला? काय गरजेचा माणूस आहे का नाही, ती फक्त सांगाल त्याच्यावर विश्वास ठेव. आणि विश्वास ठेवायचो शास्त्र साधू सोडून कोण आहे? देव सुद्धा नाही. ही देव आहे ना, हे अर्जुनाला सांगतोय म्हणून गुणाचा आहे. त्या देवाने लय जणाला लय सांगितलंय, पण ती धरल्यावर त्याचं नाव भगवद्गीता नाव. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला किती चालूपणा येतोय ते जोडलंय चालूपणा आहे. हे अर्जुनाला सांगितलंय म्हणून कालच विषय झाला. मुख पद्मात विनिसृत हा, त्या भगवंताला सुद्धा कळलं नाही केव्हा शब्द बाहेर पडले, असे बाहेर आलेले शब्द आहेत. विठ्ठल. म्हणून गोष्ट अशी झाली, महाराज ह्यांनी सांगितलं हो ह्याचं नाव देव. आता ज्याला आपल्या कल्याणाची गरज आहे त्याने ती देव ठरवला. एक काय काम करायचं, तुला जी आवडत असेल त्या सगळ्याची आवड काढायची आणि ह्याच्यावर ठेवायची. संपला का विषय? संपला. आता गोष्ट अशी म्हणले त्याच्यावर आवड ठेवायची म्हणले, हे बघा
जी गोष्ट आपल्याला आवडली पाहिजे त्याची पुन्हा पुन्हा आवृत्ती केली पाहिजे, पुन्हा पुन्हा ऐकलं पाहिजे, पुन्हा पुन्हा बघितलं पाहिजे. आणि हे अभ्यास पूर्ण झाल्यावर काय होतं माहिती का, त्याची आवड निर्माण होती. ध्यानात आलं. आवड परिपक्व झाल्यावर मग तिथून पण अनुभवाला सुरुवात होते. तुकाराम महाराजांनी ती गोष्ट सांगायला सुरुवात केली. आवडे हे रूप ठीक आहे. हे बघा आता हे रूप आवडायला लागलं. कसलंय म्हणले गोजीर आहे. ह्याच्याहून काय निर्मळ असेल महाराज. आमचे तुकाराम महाराज सांगते ते पाऊले गोजिरी कुंकुमाची, कुंकू लावल्यासारखी पावले आहेत पांडुरंगाची, इतके मऊ आहेत. लक्ष्मी मातेचे हात आहेत ना, ते हात रुतत येते त्या पायात, असले कोमल, त्याला गोजिरे म्हणा. आणि आवडायला लागलं. आणि ह्याच्याकडे बघितलं की डोळ्याला सुखच सुख होतं. हे आता आलंबन जिने आहे ते बरोबर बरोबर जमलं. बरोबर कळला का विषय. कोणाचा आश्रय घ्यायचा, कोणाचा आश्रय घ्यायचा. महाराज आमच्या व्यास महर्षींनी एखादा असतोय अधिकारी. व्यास महर्षींनी सांगितलं माता पितृ सहस्त्राणी पुत्रदार शतानीच. आमच्या पुंडलिकरायाने या कुक्कुटस्वामींच्या उपदेशानं आईबाप हे आलंबन केलं आणि आपलं कल्याण करून घेतलं. तुमचं आमचंही केलं. लक्षात आलं का. शास्त्र सांगते, सगळे साधू सांगते ते. त्यांनी सांगितलं ह्याचं नाव देव आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ज्याला उपनिषद वर्णन करून हा परमात्मा म्हणून सांगतात तो इथं उभा आहे. ते हे उभी मूर्ती विटेवरी समजते. म्हणून गोष्ट अशी झाली महाराज, ह्याचा आश्रय तर बरोबर झाला. त्याच्याबद्दल ह्याच्या अंतःकरणात प्रेम उत्पन्न झालं. आणि प्रेम उत्पन्न झाल्यानंतर आनंदाला सुरुवात व्हायला लागली. आता या भंगात सुरुवात तुकाराम महाराज सांगतात, रूपी गुंतले लोचन. देवा तुझ्याकडे बघून 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 अशी गोष्ट व्हायला लागली मला. आता माझे डोळे ते तुझ्या रूपात अडकले. हे डोळ्याला तिथनं काढायचं म्हणलं का नाही, दुसरीकडे काय बी बघायचं म्हणलं तर काय दिसत नाही महाराज. ह्याच्यात अडकून बसले. तिकडचं तोंड मनानच कवा जाते, इकडं बघत आहे काय लक्षात येत नाही मला. आता ही ज्ञानेंद्रियाची अवस्था. पुन्हा दुसरी गोष्ट सांगितली, चरणी स्थिरावले मन. आणि मन आहे ती पायावर शांत झालंय महाराज. मन कुणीकडे हालत नाही. कारण माणसाला मोठेपणा दिसल्यावर तिथं मन अडकावं महाराज. आपण काय मोठेपणा बघितला, जगाचा काय मोठेपणा बघितला. ह्या परमात्म्याच्या जवळ असा मोठेपणा आहे. समपाय कटेव
त्यामध्ये सगळ्यात समय राहील. हे आकाश आहे ना ती सगळ्यात समय, ही पृथ्वी ना ती सगळ्यात समय, ही पाणी ना ती सगळ्यात समय, आकाश समय आणि वायू समय, अग्नी समय, आणि परमात्मा तर समच आहे. जे सगळ्या जगात एकमेकात विषम आहे ना ह्यांना डोकं कमी असं ओळखायचं. आणि ही जीव आहेत आणि ही काय भोगणार? दुःख भोगणार. आणि समय हा सुखरूप आहे आणि सगळ्या जगाला हा काय देणार? तर सुख. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. आणि महाराज म्हणले कुणाला सुखाची इच्छा आहे का? मग जा पंढरपूरला जाऊ. आलं का लक्षात? ह्या साधूंच्या शास्त्राच्या आश्रयानं, ऋषीमुनींच्या आश्रयानं जीवानं हा देव ठरवला. त्याच्या डोळ्यात त्याच्याकडे बघायला गेला आणि डोळे अडकून बसले आणि त्याचं मोठे पण कळायला लागल्यावर मन त्याच्या पायाच्या ठिकाणी स्थिर झालं. मला काय कोणाच्या नादी लागतं? ठेव का तुमच्या बापाने तुमच्यावर माया केली का नाही? तुम्ही पांग असता तर इतकीच केली असती का? तुमचं एक भावकाड चलतच नव्हतं, एकच चालू तर केली असती. आईनं मला फरकच पडतो की जरा लय झालं तर त्या आईने त्याच्यापाशी त्याला ठेवलं असतं, त्यापल्यापाशी आई बापानं दोघंच व्हायला राहायचं, त्याच्याऐवजी त्यांच्यात त्याला घेतलं असतं. ध्यानात आलं. पण फरक आहे बरं का हा सगळ्यात. बायका पोरात तर आहेच आहे का नाही? जर पोराला कळतंय तेव्हापासून बाप असाच हातोरणात झोपलेला. रोज 500 रुपयाच्या गोळ्या लागतात. ही दम कवर काढतात असं मला म्हणायचं. महाराज पाप्याच्या ठिकाणी तसाच आहे, पुण्यवानाच्या ठिकाणी तसाच आहे असं त्याचं ऐश्वर समजलं की त्याचे सारखे पाय आहेत आणि मन तिथं शांत झालं. अक्कल यावी माणसाला थोडी थोडी. म्हणून महाराज सांगतात रूपी गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन. महाराज रात्र आहे ना ती निवळती, मग पुन्हा तांबडं फुटायला लागतं, मग पुन्हा अरुणोदय होतो आणि पुन्हा दिवस उगवतो. ही जशी प्रक्रिया आहे की नाही हळूहळू उगवायची, तशी प्रक्रिया अभंगात सांगितली. अनुभवाची आमच्या तुकाराम महाराजांनी सुरुवात कुठनं झाली म्हणजे रूपात डोळे गुंतले.
चरणी स्थिरावले मन. त्याच्या पुढं पुढं हळूहळू हळूहळू ही गोष्ट झाल्यानंतर पायावर मन शांत झालं. आणि मग काय झालं तर देह